अग्रेसर दैनिक असलेल्या रत्नागिरी टाइम्सच्या वृत्ताची थेट देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दखल घेण्यात आली आहे। रत्नागिरी टाइम्सने गेले 4 दिवस कोकणातील महामार्गाच्या दुरावस्थेचे सचित्र पंचनामा प्रसिद्ध करत कोकणच्या जनतेचे होत असलेले अतोनात नुकसान अत्यंत परखड शब्दात मांडणारे वृत्त मालिका प्रसिद्ध करताच त्याची दखल दिल्लीवासियांना घ्यावीच लागली। रत्नागिरी सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्सने मांडलेल्या कोकणवासियांच्या व्यथेची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची तातडीने भेट घेऊन महामार्गाचे रखडलेले काम गणपतीपूर्वी किंवा लवकरात लवकर पूर्ण करावे आणि कोकणवासियांनी महामार्गाच्या दुरवस्थेमुळे होत असलेल्या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांना केले आहे। महामार्गाच्या दुरावस्थेकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी कोकणचे सर्वांगीण दैनिक असलेल्या दैनिक रत्नागिरी टाइम्सने गेले 4 दिवस महामार्गवाल्यांची पणवती, ग्रामस्थांच्या घरात चिखल आणि माती या मथळ्याखाली खणखणीत शब्दात वृत्ते प्रसिद्ध केली। स्थानिक जनतेच्या समस्येला वाचा फोडणारी ही वृत्त मालिका चांगलीच प्रभावी ठरली। रत्नागिरी टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या या वृत्त मालिकेमुळे प्रशासन तर खडबडून जागे झालेच, तर त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीही कामाला लागले। खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी टाइम्सची सडेतोड वृत्ते वाचत थेट रस्ते आणि वाहतूक महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी दिल्लीतील कार्यालयात जाऊन भेट घेतली। दैनिक रत्नागिरी टाइम्सचे वृत्त दाखवत खासदार राणेंनी गडकरींशी महामार्गाविषयी विशेष चर्चा केली। गडकरी यांनी सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला असून या मागणीचा विचार करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असे नारायण राणे यांनी पत्रकारांना सांगितले। त्याचवेळी दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या त्या परखड शब्दात भाष्य करणाऱ्या वृत्त मालिकेचेही त्यांनी कौतुक करत धन्यवादही केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।